नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळेल की जीवा आता घरी आलेला असतो. तो आशाताईंना ब्रेकफास्ट साठी सांगत असतो. त्याच वेळी आता बॉयलेट घेऊन तिथे पार्थ येतो. तर जीवा पार्थला बघून म्हणतो की हे सगळं काय चाललंय दादा तुझं. पार्थ म्हणतो की अरे तुला जसे हवेत ना बॉयलेट तसेच करून आणलेत मी. जीवा म्हणतो की असं प्रेम अजून किती तासांसाठी तू दाखवणार आहेस. पार्थ म्हणतो की अरे काय बोलतोस जीवा. जीवा म्हणतो की हाच पॅटर्न चालू आहे ना तुझा आणि नंदिनीचा. तुम्हा लोकांना अचानक प्रेमाचा अटॅक येतो आणि मग आमच्यावर भरभरून प्रेम तुम्ही लुटावतात. मी तिथे रिक्षात राहायचो तेव्हा नंदिनी सुद्धा अशीच करायची. अचानक तिला प्रेमाचा पाझर फुटायचा आणि ती माझी काळजी करायची आणि अचानकपणे मला हेट करायला सुरुवात करायची. आणि आमचा हाच प्रॉब्लेम आहे. तुम्ही जरा तरी प्रेम दाखवलं ना, आम्ही कुत्र्याच्या भुरकट पिल्ल्यावाने तुमच्या मागे मागे यायचं. नंतर माझ्यासोबत तेच केलंय, तूही तेच करशील काव्य बरोबर. त्यावर पार्थ म्हणतो की नाही रे जीवा, मी असं काहीच करत नाही. जीवा म्हणतो की खरंच. तेव्हा पार्थ म्हणतो की मी काल रात्री तुला आणि काव्याला बोलताना पाहिलं. काव्य डोक्यावर हात फिरवत तुला समजत होती ना, आणि तिने तुझा हात सुद्धा पकडला होता. तर पार्थचं बोलणं ऐकून आता जेव्हा खूपच घाबरतो. उगाच पार्थच्या डोक्यावर संशय येऊ नये त्यामुळे जेव्हा आता सगळं स्पष्टीकरण देऊ लागतो की हे बघ दादा, आता आमच्यात तसं काहीच नाही. तिला मला फक्त समजावत होती की उगाच काव्याबद्दल काहीच गैरसमज करून घेऊ नकोस. तू जे काही पाहिलंस ना त्याचा अर्थ. तेव्हा पार्थ म्हणतो की हो मला माहित आहे, त्याचा अर्थ चांगलाच माहितीये. जेव्हा म्हणतो की अरे दादा आमच्यात तसं काहीच नाही. तेव्हा पार्थ म्हणतो की हो मला माहित आहे तुमच्यात तसं काहीच नाही आणि हे मला काल रात्रीच पटलं आणि मी काव्याला एक्सेप्ट करण्याचं डिसिजन घेतलंय. तर इकडे जेव्हा आता खूपच आनंद होतो. जेव्हा म्हणतो की अरे दादा खरंच तू खूप छान डिसिजन घेतलाय. पार्थ म्हणतो की मी नंदिनीला भेटायला गेलो होतो. तर जेव्हा लगेच एक्साइटेड होऊन विचारू लागतं की काय बोलली नंदिनी, ती बरी आहे ना. तेव्हा पार्थ जीवाला म्हणतो की अच्छा एवढी काळजी नंदिनीचे. पार्थ म्हणतो की आतापर्यंत तर तिचा रागराग करत होतास. अरे मान खाली घालून नकोस. नंदिनीची तीच अवस्था आहे जी माझ्याशी बोलली होती, पण तिचे सगळे प्रश्न तुझ्याबद्दलच होते. जीवा म्हणतोय की मग तू काव्याला नाही सांगितलं का. तू आजच जा आणि सांग तिला. पार्थ म्हणतो की अरे मी सांगितलं असतं पण काव्याची महत्वाची परीक्षा आहे, त्याचं लक्ष लागणार नाही. तेवढ्यात तसंच आता काव्य म्हणते की माझं कशात लक्ष लागणार नाही. तुम्हाला जे काही मला सांगायचे तुम्ही सांगू शकता, मला तेवढा फोकस आहे. तसंच आता पार्थ काव्याजवळ येतो आणि म्हणतो की तुमचा फोकस हळू शकतो मी. त्यानंतर पार्थ हा काव्याला म्हणतो की जर माझ्या हातून तुम्ही हे अंड खाल्लं ना, उद्या तुम्हाला एक्झामला मी सोडायला येईल. त्यानंतर पार्थ स्वतःहूनच काव्याला आता भरतो. तर काव्य म्हणते की देशमुख काय चाललंय, तुमचं एवढं प्रेम कसं होत आलंय माझ्यावर. त्यावर पार्थ म्हणतो की कारण अविश्वास आणि गैरसमजाचा अंधार आता उजेडात बदललाय. चला तयारी लागा, कारण उद्यापासून एक नव्या काव्य आणि पार्थचा प्रवास सुरू होणार आहे. तेवढ्यात नंदिनीचा आवाज येतो की ऑल द बेस्ट काव्य. तर मित्रांनो आता नंदिनी देशमुखांच्या घरी आलेली असते. नंदिनीला बघताच काव्य आणि पार्थ खूपच आनंद होतो, पण मात्र जीवाला काही फारसा आनंद झालेला नसतो असं त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत असतं. नंदिनी काव्याला जरी भेटायला आली तरी तिचे डोळे हे जीवालाच शोधत असतात. पण जीवाला नंदिनीला बघून रागातच त्या खोलीत निघून जातो. मित्रांनो तुम्हाला एपिसोड आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा.